शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सातत्यानं वेगवेगळ्या अपडेट बातम्या आणि राजकारण्यांचे वेगवेगळे विधानं, मग राजकारणातील ते प्रशासनातील अधिकारी तर नाही म्हणताना पण मंत्री असतील किंवा संबंधित राजकीय नेते असतील, तर हे सातत्यानं वेगवेगळी माध्यमांसमोर विधानं करत असतात. आणि मग सकाळी एक विधान, दुपारी एक विधान, संध्याकाळी एक वेगळं विधान. सरकार पुन्हा आपलं शासन चालवत असताना सकाळी एक आदेश काढतं, न्याहारीच्या टायमाला एक काढतं, दुपारच्या जेवणाला एक काढतं आणि संध्याकाळी झोपायच्या आधी पण एक काहीतरी आदेश काढतं. तर ही अशी सरकार नावाची व्यवस्था ह्या गोष्टी करत असते. आणि मग याच्यातून काय होतं की जे काही गावखेड्यातले आमचे शेतकरी आहेत, शेतीमातीत खपणारे, तर हे पहिलेच आधीच मुळात अशिक्षित अडाणी असतात. आणि मग अशा स्थितीमध्ये मग हे वेगवेगळे चॅनलवर किंवा माध्यमांवर बातम्या येतात. मग हे कागद जोडा, नाही तर हे नाही दिली तर ते असं होईल तसं होईल, कर्जमाफीचा लाभ सुरू झाला, प्रक्रिया सुरू झाली. आणि मग याच्यामुळं काय होतं की आमचा शेतकरी वर्ग असेल, महिला असतील, लाडक्या बहिणी, तर ह्या कुठंतरी संभ्रमित होतात. यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो. मग काय केलं पाहिजे काय नाही या गोष्टीचं ज्ञान नसतं. बऱ्याच अशा योजना आहेत की त्या कागदोपत्री चालतात. काय करायच्या त्या अशा किचकट अतिशय विचित्र प्रक्रिया असतात. रोजगार हमीची विहीर असो, घरकुल असो, अर्धे पैसे त्यांना तसेच सोडून द्यावे लागतात. शेवटी आशा सोडून देतात. आणि मग कोणी या फुकट्या योजनांच्या नादाला लागत नाही असे बरेच लोक आहेत. आणि मग त्याच्यासाठी त्या कर्जमाफीची आशाही नको, काहीच नको. इकून तिकून हे शेतकरी लोक कर्ज पैशा व्याजानं आणतात आणि त्या कर्जाचा भरणा करतात आणि आपली खाते रेग्युलर ठेवतात. आणि मग आशांना लाभ मिळणार नाही किंवा 2025मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही अशाही बातम्या किंवा विधानं येत आहेत. रिझर्व्ह बँकेचा नियम त्याबद्दल जो सांगत आहे, तर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार किंवा जे काही थकीत वर्गवारीतील शेतकरी असतील, तर जे आर्थिक परिस्थितीमुळे कर्ज भरू शकले नाहीत, ज्यांचं अकाउंट NPA झालेलं आहे, 90 दिवसानंतर अकाउंट हे NPA होत असते. आणि मग जे भरू शकले नाही अशांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, द्यायला हरकत नसावी असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे. परंतु जे शेतकरी आपल्या कर्जाचा नियमित भरणा करत असतील किंवा रेग्युलर आपलं कर्ज खातं ठेवत असतील, तर मग त्या शेतकऱ्यांची कर्ज भरण्याची क्षमता आहे किंवा ऐपत आहे असं गृहीत धरून ते शेतकरी त्या कर्जमाफीच्या लाभास पात्र ठरत नाही असा रिझर्व्ह बँकेचा नियम सांगतो. मात्र ही लोक जी काही पैसे भरतात किंवा आपलं खातं रेग्युलर ठेवतात, तर ही काही पैसे पाळून किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसा आहे असं नाही किंवा त्यांची क्षमता आहे असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही. कारण त्यांच्याकडे जर कर्ज भरण्याची क्षमता असेल तर ते कर्ज घेतीलच कशाला. सरकारला जर त्याचा डाटा चेक करायचा असेल, तर सरकारच्या ज्या काही स्पॉन्सर कंपन्या आहेत किंवा ज्या संस्था आहेत, तर त्याच्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ आहे, उमेद आहे, यांच्याकडचा डाटा सरकारने मागून घ्यावा. की कारण त्यांच्याच अखत्यारीतल्या ह्या मंडळं आहेत. आणि या मंडळाचा जर डाटा मागून घेतला, तर जेवढ्या काही मल्टी स्टेट, मल्टीनॅशनल ज्या काही या किंवा राष्ट्रीयकृत बँका ह्या मायक्रो फंडिंगमध्ये आता आजकाल काम करू लागलेल्या आहेत, किंवा ज्याला बचत गटाचं सूक्ष्म कर्ज आपण ज्याला म्हणू, तर त्याच्यामध्ये मग HDFC असेल, ॲक्सिस असेल, इक्विटास फायनान्स सारख्या प्रायव्हेट कंपन्या असतील, ग्रामीण कुट्टा, स्पंदना स्फूर्ती फायनान्स असेल, अन्नपूर्णा फायनान्स असेल, फिनकेअर असेल, अशा जवळपास 1760 कंपन्या, बँका आणि नॉन बँकिंग NBFC कंपन्या ह्या मायक्रो फायनान्स म्हणजे महिलांना सूक्ष्म कर्ज देतात. आणि ज्या काही सरकारनेच डोक्यावर घेतलेल्या ज्या काही सिव्हिलच्या कंपन्या आहेत, ज्या क्रेडिट हिस्ट्री ठेवणाऱ्या, ज्याच्यामध्ये ट्रान्सयुनियन आहे, इक्विफॅक्स आहे, CIRF आहे, ह्या ज्या कंपन्या आहेत, 4 कंपन्या मुख्य, तर ह्या कंपन्यांना तो डाटा डिस्प्ले होतो. तुम्हाला 90% महिला अशा दिसतील की त्यांनी कुठल्या मायक्रो फायनान्स कंपनीचं कर्ज घेतलं नाही असं दिसणार नाही. प्रत्येक गावखेड्यात जा, एखाद्या गावात जर 100 घरं असतील, तर 100पैकी 80% कुटुंबातील महिला ह्या कुठल्या ना कुठल्या फायनान्स कंपनीशी जुळलेल्या आहेत. आणि ह्या फायनान्स कंपन्या कशा लुटतात हे इथं सरकारलाही माहीत आहे, त्या अर्थमंत्र्यांनाही माहीत आहे की ती कंपनी जर त्या महिलेला 50,000चं लोन जर मंजूर करत असेल, तर त्याच्यावर जवळपास 1%
तर 10% ह्या वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळे प्रोसेसिंग फी नावानं लुटतात. त्याच्यानंतर इन्शुरन्सच्या नावाखाली वेगळं लुटतात की 50,000चं लोन जर देत असेल तर त्याच्यावर 2,000 रुपये प्रोसेसिंग फी कापली जाते, उरले 48,000 आणि 48,000 रुपयातून 1,000-1,200 रुपयाचा इन्शुरन्स मारला जातो. इन्शुरन्स दिल्याच्यानंतर 46,000-45,000 त्या खात्याला डिस्बर्स होतात आणि मग त्याचा दर आठवड्याचा, 15 दिवसाचा किंवा महिन्याच्या हप्त्याची परतफेड असते. अशी ही स्थिती झालेली आहे. आणि या स्थितीमध्ये जर आदित्यताई तटकरे जर हा दावा करत असतील आणि माध्यमासमोर बोलताना जर सांगत असतील की आता आमच्या महिलांच्या आयुष्यामध्ये आर्थिक बदलाव आला, त्या आर्थिकदृष्ट्या आता संपन्न होत आहेत, स्वावलंबी बनत आहेत, तर हा त्यांचा बोलण्यातला पांचटपणा आहे असं आम्ही मानतो. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवा, ते खरं जर असेल त्या बोलणाऱ्या तर. बाकी ही वस्तुस्थिती आहे की गावखेड्यातल्या आज प्रत्येक महिला कर्जाच्या खाईत डुबलेली आहे. दुसरीकडे ह्या 50,000 रुपयाचं रिपेमेंट करत असताना ह्या महिला पुन्हा मग त्यांची 30,000ची परतफेड होते, 20,000 शिल्लक राहतं लोन आणि मग त्यावेळेस आणखीन त्यांचा 6 महिन्याचा म्हणजे 1.5 वर्षाची जर फेड असली तर 1 वर्षभरामध्ये तिनं 30,000-35,000 रुपये फेडलेले असतात आणि 15,000 रुपये तिच्याकडे लोन शिल्लक राहिलेला असताना मग तो बँकेचा जो काही प्रतिनिधी असेल किंवा त्या फायनान्स कंपनीचा एजंट असेल तर तो म्हणतो की अजून तुम्हाला आता तुमचं भरून सँक्शन आलेलं आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर मागच्या वेळेस 50,000 दिलं होतं, यावेळेस तुम्हाला 75,000 भेटतं. आणि मग तो 75,000चं डिस्बर्समेंट देताना त्याच्यातही पुन्हा प्रोसेसिंग फी 2-3-4% कापली जाते. त्याच्यानंतर त्याच्यातही 1,200च्या ऐवजी आता 1,800चा इन्शुरन्स कापला जातो आणि उरलेले जे त्यांच्याकडे 50,000तले जे 15,000 रुपये शिल्लक राहिले होते तर ते 15,000 रुपये कापून 75 पैकी पुन्हा 40-42,000 रुपये त्याला डिस्बर्स दिले जातात. ही गरजवंताला अक्कल नसते. खाजगी सावकारी महाराष्ट्र सरकारनं बंद केली 2005-06मध्ये, त्याच्याबाबत मोठं आंदोलन झालं. मात्र ही जी काही रिझर्व्ह बँकेच्या आशीर्वादाने आणि केंद्र सरकारच्या आशीर्वादाने जी काही NBFC कंपन्या, राष्ट्रीयकृत बँका आणि ज्या काही खाजगी बँका असतील, पतसंस्था असतील, मल्टीस्टेट बँका असतील तर यांच्या माध्यमातून अक्षरशः लूट सुरू आहे. हे एक गंभीर वास्तव गावखेड्यामध्ये आहे. याबद्दल तुमचं काय मत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद.